घर दिसत नाही तुम्हाला पडलेलं? घर पडलेलं घर दिसत नाही तुम्हाला? एवढे नालायक कोण आहे तो अधिकारी? अध्यक्ष महोदय, आज घर जर पाहिलं तर तुम्ही घरातली लिस्ट, रणवीर भाऊ तुम्ही ग्रामीण मधून आले, आम्ही सगळे तुमचं सागर भाई तुम्हाला अच्छा आहे, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही पाहिजे भाऊ. आमच्या गावात जर घर घ्यायचं असन तर आम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचा विषय नाही आहे, दारिद्र्य कार्डात नाव पाहिजे. दारिद्र्य कार्डात कोणा केलं सर्वे? महामूर्खानं लाता माराव, साल्याला लाता मारवले पाहिजे. अरे सर्वे कसा आहे? अ ब क ड. अ म्हणजे सगळेचे नाव, ब म्हणजे बसत नाही, आणि अ ब क. ब म्हणजे बसत नाही, क म्हणजे जमते, आणि ड म्हणजे नाही आलं तर मग ठराव पाठव जा. मेल्यावर घर द्यान का बांधून? आज जे मातीच्या घरानं नुकसान झालं अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला तिची माय ती मुलगी मरण पावली. सकाळी 6 वाजता भिंत कोसळली आणि माय लेखी दोघे जण घरातच दफन झाल्या. आता घर कोणाला द्याव हे जर तुम्हाला 70 वर्षात समजलं नाही, मग तुम्ही मुख्यमंत्री आहे, पंतप्रधान कामाचे काय तुमचे? तुमचे काय थोबडं पाहायचे का आम्ही? अरे साधं सर्वे आहे, एक फोटो काढा, मातीचं घर आहे, छप्पर नाही, संपला विषय. असं नाही होत. टीव्ही आहे का, मोटर आहे का, कर्ज किती आहे? तुझा बापाचं राज्य आहे? सरळ गोष्ट आहे. घर पाहिजे ना, फोटो काढा, मातीचं घर असन, 3 असन, कवी असून देऊन टाका हरीश भाऊ. बरोबर आहे? बोलताना राग येईन तुम्हाला का हा वायात आहे, हा बेकार आहे, याला समजत नाही. आम्ही येडे, आम्ही म्हणजे पागल. आता एका जणाने घर द्यायचं असन तर हे काँग्रेसच्या वेळेस तेच झालं, भाजपच्या वेळेस तेच झालं, सेनेच्या वेळेस तेच झालं, सगळ्या वेळेस असंच आहे. आम्ही त्याच्यात तुम्हाला साथीदार देणार आहोत, आम्ही तसेच आहोत. आम्ही कोणते चांगले आहोत? आम्ही तुमचेच बाप आहोत, फक्त पाठिंबा द्या. काय अर्थ आहे? पण मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलू का नाही बोलू? मला माहित आहे बोलल्यानंतर माझा राग होईल, मला माहित आहे. मला परवा नहीं है त्याला. अरे चुलीत घाला बेटे, कोई जरूरत नहीं उसकी. घाबराचा विषयच नहीं है का झंडा घेऊन थोडं निवडून आलोय. हमारा खुद की पानटपरी है. प्रश्न असा आहे का या साध्या गोष्टी बदलणार नाही का तुम्ही? साधा तलाठी पंचनामा करतोय, त्याच्यात पैसे खातो. 60-60 हजार रुपये महिना खाणारा घेणारा तलाठी पडकं घरावाल्यापासून पैसे घेत असन तर सरकार कामाचं काय? काय कामाचं आहे सरकार? हे सर्वे चुकीचे होतंय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अंशतः आणि पूर्णतः घरात पाणी गेलं अध्यक्ष महोदय. हे घर पूर्ण भिजलं पाण्यानं आणि पाहून निघून चाललं गेलं. पण दिवाळ्यात ते भिंत तशाच आहे, पण त्या 4-5 दिवसानं पडन. बरोबर आहे? अशीच परिस्थिती आहे. खोटं बोलत असेल तर सांगावं. पण तो काय म्हणतोय, घर पडलं नाही. अध्यक्ष महोदय, भिंती 4 त्या 5-6 दिवसात पडत नाही. जयंतरावजी, आप भी ग्रामविकास मंत्री थे. पण तेव्हा पडल्या नाही म्हणून तो अंशतामध्ये आला. मग जात ते पीडब्ल्यूडी कडे. पीडब्ल्यूडी वाले एवढे बदमाश आहे का हा इंजिनियर घरापाशी जात नाही. आता एका तालुक्यातले जर 1000 घर पडले आहे, तो इंजिनियर कुठे जाणार आहे? तो पंचायत समितीवाला असन, पीडब्ल्यूडी वाला असन, जिल्हा परिषद वाला, वो जाता ही नाही. आणि तुमच्या जीआर असतं अंशतः असन तर 25,000 द्या, पूर्णतः असन तर 95,000 द्या. मी दाव्यानं सांगतोय, ते काँग्रेस वाले असू दे, सेने भाजप वाले असू दे, सरकार किसका भी रहने राहू द्या. तो राज्य हे 95,000 या राज्यातल्या एकाही माणसाला भेटले नाही. फक्त इंजिनियरच्या बदमाशकीमुळे सगळं गेलं कामातून. आम्ही बोलू नाही शकत, कारण आम्हाला मंत्रीपद पाहिजे.
आम्ही बोलू शकत नाही. मग मंत्रीपद पाहिजे म्हणून बोलायचं नाही तर त्याचं काय करावं? ज्यानं मत मारले, तुम्ही मारले का मत? राहुल गांधीची मत मारायला आलते का? मोदीची मत मारायला आलते का? उद्धवची मत मारायला आलते? मत मारायला तर सामान्य माणूस होता हरीशजी, सामान्य माणूस होता, ज्याला अपेक्षा होत्या. तो बिचारा मत मारत होता आपल्याला. प्रश्न